महाराष्ट्र न्यूज। चाळीसगाव शहर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी। 52 गहाळ झालेले मोबाईल मालकांना परत। चाळीसगाव वार्ताहर गहाळ झालेले मोबाईल मालकांना दिनांक 25 मार्च 2026 रोजी परत करण्यात आले। याबाबत सविस्तर माहिती अशी की चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मागील व चालू वर्षी बरेच मोबाईल गहाळ झाल्याने संबंधित मोबाईल धारकांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या होत्या। सदर तक्रारीबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, पोलीस उपविभाग अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांनी वेळोवेळी मासिक क्राईम मीटिंग दरम्यान गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या। पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कर्मचारी गोपाल पाटील, नरेंद्र चौधरी, मोहन सूर्यवंशी यांनी मोबाईल धारकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून एकूण 52 मोबाईल अंदाजे किंमत 6,76,000 किमतीचे मोबाईल संच हस्तगत करण्यात केले। सदरचे मोबाईल मूळ मालकांना दिनांक 25 मे 2026 रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकुरवाडी यांच्या हस्ते परत देण्यात आले। या कौतुकास्पद कामगिरीचे चाळीसगाव शहर पोलिसांचे सुज्ञ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे। ह्या आणि मग काय होतं, दाखल करताना खूप मोठा याच्यामध्ये वाढतो। म्हणून शासनाचं एक पोर्टल आहे PSR म्हणून, बरोबर। तर ह्या पोर्टल वरती तुमचा जर मोबाईल हरवला असेल तर ह्या पोर्टल वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट दाखल करायची असते। तुम्ही पोलीस स्टेशनला आलात तरी आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये गाईडन्स करतो की याच्यावरती तुमचा हे नोंदवा। तर ह्या याच्याद्वारे पण तुमचा काय नंबर, तुमचा नंबर, तुमचा IMEI नंबर हा ट्रॅक केला जातो। आणि जसा की हा मोबाईल इतर ठिकाणी जर ऍक्टिव्ह झाला तर आपल्याला ते कळतं की बाबा तुमचा चोरीला गेलेला मोबाईल हा ऍक्टिव्ह झालेला आहे। आणि मग त्याद्वारे आपण त्या मोबाईलचा शोध लावून आपण तो ताब्यात घेत असतो आमच्या टीमद्वारे। तर चाळीसगाव सिटीने इथे खूप चांगलं काम केलंय। मागच्या वेळेस पण आम्ही जवळजवळ 100च्या आसपास मोबाईल परत केलेले आहेत आणि ह्या वेळेस देखील त्यांचं काम हे उल्लेखनीय असं आहे। त्यांनी याच्यामध्ये टीम वर्क करून आता देखील 52 मोबाईल हे जवळजवळ त्यांनी हस्तगत केलेले आहेत। तुम्हाला आताच मी म्हटलं की मोबाईल हा आपल्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे ही त्यांची कामगिरी ही खरंच कौतुकास्पद आहे। ज्यांना परत हा मोबाईल मिळेल त्यांनी तो आता व्यवस्थित सांभाळावा एवढी फक्त त्यांना विनंती करते। आणि काळजी घ्यावी, बस मध्ये चढताना, रेल्वे मध्ये चढताना, भाजी खरेदी करताना, हे जे आहे तिथे गर्दीच्या ठिकाणी आपला मोबाईल जनरली आपण जे पुरुष लोक आहेत ते मागच्या खिशात ठेवतो आपण, आणि मग तो काढणं खूप सोपं जातं किंवा पुढच्या खिशात। आता बऱ्याच जणांनी पुढच्या खिशात ठेवलेला आहे। गर्दीच्या ठिकाणी काय होतं, आपल्याला कळत नाही आणि आपला मोबाईल चोरीत जातो। तर आपल्या जे आहेत आणि काही सिस्टीम चालवलेले आहेत, काही सॉफ्टवेअर आलेले आहेत आता, ते आपल्याला डाउनलोड करून घ्या। कारण मोबाईल जरी चोरीत गेला तरी नंतर त्या याच्याद्वारे आपण काय करू शकतो, मोबाईल पर्यंत तुम्ही देखील तुमच्या ट्रॅक करू शकता। एवढीच माझी सूचना होती। धन्यवाद।